मार्केटमधल्या 10 किलो लसणाची बरोबरी हे 1 किलो लसूण करतं, ते म्हणजे देशी लसूण. तर बघूया आपण याचे काय गुणधर्म आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता जो आहे तो देशी लसूण आहे आणि ह्याची क्वालिटी बघा तुम्ही. आणि शिवाय हा जो लसूण आहे तो गावरान आणि देशी लसूण आहे. तर ह्याची चव आता रेग्युलर आपण जो खातो बाहेरचा लसूण आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे थोडक्यात सांगतो मी. बाहेरचा जो आपण लसूण खातो त्याच्यामध्ये जो आहे तो साधा नॉर्मल लसूण, हा देशी गावरान लसूण आहे तो 10 किलो आणि हा 1 किलो ह्याच्या बरोबरीला ह्याची पावर आहे. आणि ही खाण्यामध्ये चविष्ट तर आहे पण भरपूर आयुर्वेदिक आणि गुणधर्मयुक्त आहे. आणि हा पूर्णपणे आपण शुद्धतेनं नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे, पूर्ण गावरान देशी गायच्या राखेवर फक्त. तर ह्या लसणाची तुम्ही क्वालिटी बघू शकता. आणि ह्याचं जर बियाणं पाहिजे असेल तर आपल्याकडे मिळेल, याचं उपलब्ध आहे बियाणं. आता दिवाळीनंतर याच्या पेरण्या चालूच होते. ते एकरी आपण जो आहे तो 300 किलो लसूण पेरतो. पण एखाद्याला जर सर्वसामान्य शेतकऱ्याला किंवा खाण्यापुरता जरी घरी पेरायचा असेल तर 1-2 वाफे जरी त्याने केले तरी त्याच्या पद्धतीने तो पेरू शकतो आणि घरगुती खाऊ शकतो. आणि शिवाय ह्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस आपण हे लसणाची पेरणी करतो त्याच्यानंतर एक साधारण 20 ते 25 दिवसानंतर ह्याचे जे जसं कांद्याला हिरवे पाती येतात त्या पद्धतीच्या ह्याला पाती येते. त्या पाती फक्त तुम्ही तोडायच्या, चुरगळायच्या आणि ज्यावेळेस आपण घरात फोडणी मारतो त्यावेळेस ते फक्त चुरगळून ते टाकायचं. लसण टाकायची आवश्यकता नाही, फक्त आणि फक्त हे चुरगळून टाकलं ह्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये. असे पुढचे 5 महिन्यापर्यंत तुम्हाला लसण आणायची आवश्यकता नाही. गावरान आणि पारंपरिक लसूण आपण खाऊ शकतो.